नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एजम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधलं एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 13 पेज नंबर 95 हे पाहणार आहोत. Following is the summary of receipt and payments of Jai Hanuman Vyayamshala, Aurangabad for the year ended 31st March 2020. Receipt and payment account for the year ended 31st March 2020. आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट 31st मार्च 2020चा दिलेला आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला आपल्याला रिसीट दिलेले आहेत, राईट हँड साईडला आपल्याला पेमेंट दिलेले आहेत. आपण रिसीट साईड पाहूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स 32,800. टू सबस्क्रिप्शन्स 2018-19 4,000. 2019-20 2,30,000. आउटरला 2,34,000. बरोबर. टू डोनेशन्स 60,000. टू रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट 40,000. टू इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 3,000. टू एंट्रन्स फीज 50,000. टू इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट 1,000. अशा प्रकारे रिसीट साईडला आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया. बाय सॅलरी 50,000. बाय लाइटिंग 10,500. बाय जनरल एक्सपेन्सेस 20,000. बाय मेंटेनन्स चार्जेस 40,000. बाय एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 35,000. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000. बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर 2018-19 25,000. बाय इन्व्हेस्टमेंट 1,50,000. बाय 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड 50,000. अँड लास्ट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 33,300. आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 4,20,800 ने झालेला आहे. अशा प्रकारे रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपण पाहिलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशन 1. जय हनुमान व्यायामशाळा हॅज ₹5,000 मेंबर्स पेईंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन्स ₹50 ईच. बरोबर. 5,000 मेंबर्स आहेत आणि प्रत्येक किती 50. 5,000 गुणिले 50 जर केलं तर आपल्याला किती येते 2,50,000 सबस्क्रिप्शन्स होते. तरी आपल्याला चालू वर्षी एवढी अमाऊंट आली पाहिजे. बरोबर. हे आपण एक्झाम्पल सोडवताना डिटेलमध्ये पाहूया. टू आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000. बरोबर. 3. ऑन 1st April 2019 द ॲसेट्स स्टूड ॲज अंडर. 1st April 2019 हे स्टार्ट फायनान्शियल इयर झालेलं आहे. त्याचा आपल्याला ॲसेट दिलेल्या आहेत. आपलं फायनान्शियल इयर कधी क्लोज झालेलं आहे 31st March 2020. बरोबर. तर हे ओपनिंग बॅलन्सेस ॲसेटचे दिलेले आहेत. ए लँड अँड बिल्डिंग ₹70,000. बी फर्निचर ₹45,000. त्याच्याखाली डेप्रिशिएट द अबाव ॲसेट ॲट 10% पर ॲनम. ह्या दोन्ही ॲसेटवरती आपल्याला 10% डेप्रिशिएशन काढायला सांगितलेलं आहे. 4. इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट इज ₹2,000. बरोबर. 5. 50% एंट्रन्स फीज अँड 60% ऑफ डोनेशन्स शुड बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे 50% एंट्रन्स फीज आणि 60% डोनेशन्स आपल्याला कॅपिटलाइज करायला सांगितलेलं आहे. त्याच्याखाली प्रिपेअर म्हणजे बनवणे
आपल्याला काय सांगितले बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड ऑल्सो बॅलन्स शीट ॲज ऑन सेम डेट. आपल्याला 2 अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. बरोबर. आता ॲडजस्टमेंट आपण बघितलेले आहेत. आता आपण टिक देखील करून घेणार आहोत. आता या ठिकाणी पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये सबस्क्रिप्शनला टिक करावं लागेल, या ठिकाणी सॅलरीला टिक करावं लागेल 2 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती डेप्रिशिएशन काढायला सांगितलेलं आहे, याला तर इथं या ठिकाणी देखील आपण टिक करून घेऊ मग त्या ठिकाणी. बरोबर. त्याच्यानंतर इन्कम ॲक्रूड अँड इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंटला देखील आपल्याला टिक करावं लागेल. एंट्रन्स फीजला टिक येणार आणि डोनेशनला देखील टिक येणार आहेत. आणि ज्या हाईड ॲडजस्टमेंट आहेत त्याला देखील आपण टिक करून घेणार आहोत. तर आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये जाऊया. सबस्क्रिप्शनला आपण टिक करून घेतलेलं आहे, डोनेशन्सला टिक करून घेतलेलं आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ही हाईड ॲडजस्टमेंट आहे, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला 8% फिक्स्ड डिपॉझिट या ठिकाणी दिले आहे बघा. म्हणजे हे 8% आपण फिक्स्ड डिपॉझिट जेवढं केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला 8% व्याज आपल्याला काढायचं आहे. तर ह्याचं इथं देखील आपल्याला टिक करून घ्यावं लागेल आणि या ठिकाणी देखील त्याचं फिक्स्ड डिपॉझिट जे केले त्याचा आपल्याला इथे इंटरेस्ट भेटलेला आहे, ह्याला देखील टिक केलेलं आहे. बरोबर. हे हाईड ॲडजस्टमेंट आहे. एंट्रन्स फीजला टिक केलेलं आहे. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, आता हे इन्व्हेस्टमेंटवरचं आहे म्हणून इन्व्हेस्टमेंटला देखील टिक आणि याला देखील टिक. म्हणजे हे आणि हे 2 आणि हे 2 हाईड ॲडजस्टमेंटचा आता एकाने प्रकार आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये दिलेला आहे. हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं नसून हे रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्येच आपल्याला दिलेलं आहे, ते आपल्याला सोडवावं लागणार आहे. सॅलरी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण ज्या हाईड ॲडजस्टमेंट आहेत रिसीट अँड पेमेंट अकाउंटला त्याला देखील आपण टिक केलेलं आहे आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या त्याला देखील आपण टिक केलेलं आहे. आता आपल्याला वर्किंग नोट देखील तयार करून घ्यावे लागणार आहे. आता आपल्याला कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली नाही म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आपण कॅपिटल फंडची किंमत काढणार आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 जे ओपनिंग बॅलन्स शीट आहे. बरोबर. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. आता आपल्याला ह्या ॲडजस्टमेंटमध्ये या ठिकाणी 1 एप्रिल 2019चे हे ॲसेटचे बॅलन्सेस ओपनिंग दिलेले आहेत. लँड अँड बिल्डिंग 17,000, फर्निचर 45,000. आपण कुठे घेणार? ॲसेट साईडला, ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. लँड अँड बिल्डिंग 70,000, फर्निचर 45,000. बरोबर. त्याच्यानंतर रिसीट अँड पेमेंट अकाउंटला 31 मार्च 2020च्या रिसीट अँड पेमेंट अकाउंटला जो ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो, बरोबर, 32,800, हा गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा असतो. बरोबर. म्हणजे कॅश ॲट बँकेचा असू द्या किंवा कॅश इन हँडचा असू द्या, आपल्याला बॅलन्स इथं ओपनिंग 32,800 दिलेला आहे. तो गेल्या वर्षी कोणता असणार आहे? क्लोजिंग असणार आहे. म्हणून चालू वर्षी काय आला? ओपनिंग आला. मग तो क्लोजिंग बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यावा लागेल, ओपनिंग बॅलन्स शीटच्या. म्हणून या ठिकाणी कॅश इन हँड 32,800 आपण ओपनिंग बॅलन्स शीटला घेतलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सबस्क्रिप्शन्स 2018-19 म्हणजे गेल्या वर्षी सबस्क्रिप्शन्स, बरोबर, किती आहे? 4,000. म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स त्या ठिकाणी गेल्या वर्षी 2018-19चं किती होतं? 4,000चं. बरोबर. तर आपल्याला ते कुठे घ्यावं लागेल? ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 4,000. बरोबर. त्याच्यानंतर रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पेमेंट बाजूला बाय एक्सपेन्सेस फॉर 2018-19 म्हणजे हा
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे 2018-19चा म्हणजे गेल्या वर्षीचा किती आहे 25,000 बरोबर. तर हा ओपनिंग बॅलन्स शीटला आपल्याला घ्यावा लागणार आहे. म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 25,000 घेतलेला आहे. आता सर्व अकाउंट आपण पोस्ट केलेले आहेत ओपनिंग बॅलन्स शीटला. आता आपण क्लोज करूया. क्लोज करताना ॲसेट मोठी आहे, ॲसेट साईड मोठी आहे म्हणून ॲसेट साईडची बेरीज केली 1,51,800 आली. ते आपण लायबिलिटी साईडला मांडून घेतलं समोर बरोबर बेरीज 1,51,800. 1,51,800मधून हे 25,000 गेले तर किती उरले बॅलन्सिंग फिगर किती उरली 1,26,800. हा निघाला आपला कॅपिटल फंड. कॅपिटल फंड किती आला 1,26,800. कुठे घेणार आपण तर आताच्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स 1,26,800 बरोबर. कॅपिटल फंडची आपण अमाऊंट काढलेली आहे जे आपण क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड 1,26,800 घेतलेला आहे. अशा प्रकारे कॅपिटल फंडची आपण अमाऊंट काढलेली आहे बरोबर. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. एक्झाम्पलमध्ये ॲन्सर त्या ठिकाणी पाहत असताना एकदम वरती आपल्याला इन द बुक्स ऑफ जय हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद असं वरती आपल्याला नाव लिहावं लागतं. त्याच्याखाली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्याखाली स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम बरोबर. इनर आउटर अमाऊंटचं कॉलम तुम्हाला माहिती आहे. हे पहिल्या पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करायचं आहे आणि दुसऱ्या पेजवरती तुम्हाला बॅलन्स शीट क्लोजिंग बॅलन्स शीट किंवा करंट इयरची बॅलन्स शीट तुम्हाला ओपन करायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. कॉलम अमाऊंट कॉलमचं तुम्हाला माहिती आहे इनर कॉलम आउटर कॉलम, इनर कॉलम आणि आउटर कॉलम. आणि तिसऱ्या पेजवरती तुम्हाला वर्किंग नोट तयार करायची आहे. एक्झाम्पल 13 वर्किंग नोट बरोबर अशी एका पानामध्ये तयार होते बरोबर. अशा प्रकारे आपण अकाउंटची इन्फॉर्मेशन बघितलेली आहे बरोबर. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कॅपिटल फंड करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण घेऊन ठेवलेला आहे इनरला. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसीटपासून सुरुवात करूया. टू सबस्क्रिप्शन्स कुठे घेतो आपण रिसीटचे आयटम आपण इन्कम साईडला घेतो आणि पेमेंटचे आयटम आपण एक्सपेंडिचर साईडला घेतो बरोबर. आता आपण टू सबस्क्रिप्शन्स आता चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन किती आहे 2019-20 2,30,000 घेणार कुठं इन्कम साईडला बरोबर. तर इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन्स 2,30,000 इनरला बरोबर. 2,30,000 कुठे घेणार तुम्ही इनरला घेणार आहात बरोबर. आणि त्याच्याखाली 1-2 वेळी जागा सोडायची आहे कारण की ह्याला आपण टिक केलेली आहे कारण ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून. पुढे टू डोनेशन्स किती आहे 60,000 कुठे घेणार तर इन्कम साईडलाच बरोबर. तर इन्कम साईडलाच बाय डोनेशन्स 60,000 इनरला. याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे 1-2 वेळी जागा सोडायची आहे. त्याच्यानंतर टू रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट 40,000 कुठे घेणार इन्कम साईडला बरोबर. आता ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही याला टिक नाही म्हणून आउटरला बाय रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट 40,000 आउटरला बरोबर. ॲडजस्टमेंट नाही. पुढे टू इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट आपण फिक्स्ड डिपॉझिट केलं त्याच्यावरती इंटरेस्ट आपल्याला भेटले 3,000 रुपये तर कुठे घेणार तर हे देखील इन्कम साईडलाच बरोबर. ह्याला टिक आहे हाईड ॲडजस्टमेंट आहे म्हणून ह्याला घ्यायचं आहे बघा. बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 3,000 इनरला बरोबर. 3,000 इनरला त्याच्याखाली 1-2 वेळी जागा सोडायची कारण की हाईड ॲडजस्टमेंट आहे बरोबर म्हणून ह्याला टिक आहे. म्हणून टिक असले की आपण ती इनरला अमाऊंट घेऊन ठेवायची आहे त्याच्याखाली 1-2 वेळी जागा सोडायची आहे. पुढे टू एंट्रन्स फीज 50,000 कुठे घेणार इन्कम साईडला बरोबर. तर इन्कम साईडला बाय एंट्रन्स फीज 50,000 इनरला 1-2 वेळी जागा सोडायची ॲडजस्टमेंट आहे म्हणून बरोबर. पुढे
टू इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट 1000. आता हे कुठे घेणार तर इन्कम साईडला, बरोबर. ह्याला देखील टिक आहे म्हणून ॲडजस्टमेंट आहे, बरोबर. म्हणून ह्याला देखील 1-2 वेळेस जागा सोडायची आहे खाली. बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट 1000 आणि ॲडजस्टमेंट आहे म्हणून 1-2 वेळेस जागा सोडायची, बरोबर. अशा प्रकारे ह्याचे मूळ अमाऊंट आपण घेतलं आणि पोस्टिंग इन्कम साईडला केलेलं आहे, बरोबर. इथून इथपर्यंत आपण सर्व अकाउंटचं पोस्टिंग आपण रिसीट साईडचं इन्कम साईडला केलेलं आहे आणि त्याच्या मूळ अमाऊंट इनर कॉलमला घेऊन ठेवलेल्या आहेत, जेणेकरून त्याच्यावर त्याला टिक आहे, मग त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहेत म्हणून, बरोबर. फक्त हा आयटम फक्त आपण डायरेक्ट आउटरला एंटरटेनमेंटचा घेतलेला आहे, कारण की त्याला टिक नाही. पुढे आता आपण पेमेंट साईट पाहूया. आता पेमेंट साईटचे आयटम आपण कुठे घेतो एक्सपेंडिचर साईडला, म्हणून बाय सॅलरी किती 50,000 घेणार कुठं तर एक्सपेंडिचर साईडला. टू सॅलरी 50,000 इनरला आणि त्याला टिक आहे म्हणून त्याच्याखाली 1-2 वेळ जागा सोडायची आहे, कारण की ॲडजस्टमेंट आहे. आता पुढे बाय लाईटिंग 10,500, बाय जनरल एक्सपेन्सेस 20,000, बाय मेंटेनन्स चार्जेस 40,000, बाय एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 35,000, बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000. इथपर्यंत 1, 2, 3, 4, 5 हे सर्व काय आहेत एक्सपेंडिचर आहेत. तर कुठं जाणार तर एक्सपेंडिचर साईडला जाणार आहेत, बघा. टू लाईटिंग 10,500, टू जनरल एक्सपेन्सेस 20,000, टू मेंटेनन्स चार्जेस 40,000, टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 35,000, बरोबर. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000, बरोबर. हे सर्व आपण एक्सपेंडिचर साईडला घेतलेले आहेत. हे 2018-19चा औषध एक्सपेन्सेस आहे, हे घ्यायचं नाही. बाय इन्व्हेस्टमेंट कुठे घेणार आता इन्व्हेस्टमेंट काय आहे ॲसेट 1,50,000, तर ॲसेट साईडला जायचं. ह्याला देखील टिक आहे म्हणून 1-2 वेळेस जागा सोडायची आहे, तर ह्याला ॲसेट साईडला जायचं. इन्व्हेस्टमेंट 1,50,000 इनरला, त्याच्याखाली जागा सोडायची 1-2 वेळेस, बरोबर, कारण की ॲडजस्टमेंट आहे. पुढे बाय 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड, हे काय आपलं 8% फिक्स्ड डिपॉझिट आपण केले म्हणजे ॲसेटचा प्रकार आहे 50,000. कुठे घेणार ॲसेट साईडला, बरोबर. 8% फिक्स्ड डिपॉझिट 50,000 इनरला, कारण की ह्याला देखील टिक आहे ॲडजस्टमेंट आहे, बरोबर. पुढे लास्ट बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 33,300, क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँडचा किती आहे 33,300. कुठे घेतो आपण ॲसेट साईडला, म्हणून एकदम वरती टॉपला कॅश इन हँड 33,300. अशा प्रकारे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं दोन्ही साईडचं आपण पोस्टिंग केलेलं आहे, बरोबर. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहात. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे जे हनुमान व्यायामशाळा हॅज ₹5,000 मेंबर्स पेइंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन ₹50 एच. आता ह्याचा मागाशी आपण गुणाकार पाहिला होता 5,000 मेंबर्स म्हणून 5,000 गुणले 50, प्रत्येकी 50 म्हणून 50, बरोबर किती आलं 2,50,000, म्हणजे 2,50,000 चालू वर्ष सबस्क्रिप्शन आपलं आलं पाहिजे. चला आता आपल्याला किती दिलं आहे तर इन्कम साईडला आपण मगाशी 2,30,000 घेतलेलं आहे, आपल्याला घ्यायचं आहे किती 2,50,000, म्हणजे आणखीन किती आलं पाहिजे 20,000, बरोबर. तर हे 20,000 चालू वर्षी तुम्हाला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मिळणार आहे, बरोबर. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती येणार आहे ते तुम्हाला 20,000, म्हणून हे ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 20,000 याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आउटरला किती आले 2,50,000, 2,30,000 आणि हे 20,000 किती झाले 2,50,000 आउटरला आले पाहिजे, ते आले. म्हणजे चालू वर्षी तुम्हाला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती मिळणार आहे 20,000, बरोबर. अशा प्रकारे आपण सोडवलेलं आहे. आता हे दुसरं पोस्टिंग कुठं करणार तर तुम्हाला मिळणार आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, म्हणजे तुमची ते ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000 येणार, बरोबर. अशा प्रकारे याचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. 2 ठिकाणी पोस्टिंग आपण पहिल्या ॲडजस्टमेंटचं केलेलं आहे. पुढे 2 आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000, आणखीन सॅलरी किती द्यायची आपल्याला 12,000. तर आपण मगाशी सॅलरी कुठे घेतलेली आहे एक्सपेंडिचर साईडला, इनरला 50,000, आणखीन किती द्यायची 12,000, म्हणून ॲड आउटस्टँडिंग 12,000, आउटरला किती 62,000, बरोबर. द्यायची देणं आहे म्हणून दुसरं पोस्टिंग
लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 12,000. बरोबर. अशा प्रकारे ह्याचं देखील 2 ठिकाणी पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता हे आपण ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये घेतलेलं होतं कॅपिटल फंड काढताना. आता आपल्याला ह्याच्यावरती डेप्रिशिएट दी अबाव ॲसेट ॲट 10% पर ॲनम, म्हणजे आपल्याला ह्याला करंट इयरच्या बॅलन्स शीटला घ्यावं लागणार आहे. म्हणून लँड अँड बिल्डिंग किती 70,000 आहे. कुठे घेणार तर ॲसेट साईडला. ॲसेट आहे लँड अँड बिल्डिंग, म्हणून ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग 70,000 इनरला. बरोबर. आता किती सांगितलं आहे 10%, म्हणून आता आपण वर्किंग नोट पाहूया. डेप्रिशिएशन 10% पर ॲनम. लँड अँड बिल्डिंग मूळ किंमत किती आहे 70,000. 70,000 छेद 100 गुणिले 10/1. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेले, किती उरलं 7,000. 7,000 डेप्रिशिएशन म्हणजे 1 झिरो कमी करायचं, म्हणजे मूळ अमाऊंट 70,000 आहे, 1 झिरो कमी होतो 10%, म्हणून 7,000 आले. बरोबर. म्हणून 7,000 आता आपल्याला काय करायचे लेस करायचे, म्हणून लेस 10% डेप्रिशिएशन 7,000. 70,000तनं 7,000 गेले, आउटरला किती आले 63,000. बरोबर. लगेच आपण दुसरे देखील ॲसेट घेऊया. फर्निचर किती आहे 45,000. किती टक्के काढायचं आहे 10%, म्हणून फर्निचर बरोबर 45,000 छेद 100 गुणिले 10/1. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेले, किती उरलं 4,500. 4,500 आपलं 10%नं आलेलं आहे. आता ह्याचं देखील पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत. फर्निचर मूळ किंमत 45,000 लेस 10% डेप्रिशिएशन 4,500. 45,000तनं हे 4,500 गेले, आउटरला किती आले 40,500. अशा प्रकारे याचं देखील आपण पोस्टिंग ॲसेट साईडला केलेलं आहे. आता हे दोन्ही ॲसेटचं डेप्रिशिएशन आपण कुठे घेणार तर एक्सपेंडिचर साईडला. बरोबर. म्हणून एक्सपेंडिचर साईडला गेलो आपण. टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 7,000 आणि फर्निचर 4,500. ह्या दोन्हीची बेरीज आउटरला किती आली 11,500. बरोबर. अशा प्रकारे ह्या दोन्ही ॲसेटचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. आता पुढे 4 इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट इज ₹2,000, म्हणजे इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट आपल्याला 2,000 त्या ठिकाणी मिळालेलं आहे किंवा आपण कमावलेलं आहे. बरोबर. आता हे इन्व्हेस्टमेंटमध्ये काय होणार मग ॲड. आता आपण मगाशी इन्व्हेस्टमेंट ॲसेट साईडला घेतलेला आहे 1,50,000. त्याच्यामध्ये ॲड ॲक्रूड इन्कम किती 2,000, आउटरला किती आली 1,52,000. बरोबर. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार आपल्याला ही इन्कम आता मिळालेलं आहे. बरोबर. आता इन्कम साईडला जायचं. बरोबर. आणि बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट 1,000 आपण मगाशी घेतलं होतं. बरोबर. त्याच्यामध्ये काय होणार मग ॲड आउटस्टँडिंग किती 2,000. ॲड आउटस्टँडिंग आणखीन मिळणार आहे इन्व्हेस्टमेंटवरचं 2,000, आउटरला किती आले 3,000. बरोबर. अशा प्रकारे आपण हे हाईड ॲडजस्टमेंट देखील पाहिलेली आहे. हिचं देखील आपण 2 ठिकाणी पोस्टिंग आपण बघितलेलं आहे. बरोबर. 2 ठिकाणी पोस्टिंग होतं. बरोबर. आता 4 नंबर देखील ॲडजस्टमेंट आपण बघितलेली आहे. आता पुढे 50% एंट्रन्स फीज काय करायची आहे कॅपिटलाइज करायची आहे. आता एंट्रन्स फीची मूळ किंमत आपण मगाशी घेतली बघा 50,000. बरोबर. आता हे आपण काय करूया वर्किंग नोटमध्ये बघूया. तर 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज, म्हणून 50,000 छेद 100 गुणिले 50/1. 50 × 50 50 दुने 100. बे की बे, बे दुने 4, 1 उरलं, वरून घेतला 0, 10 झालं. बे पंचे 10, वरून घेतले 3 शून्य आहे तसे, म्हणजे किती झालं 25,000. 50% एंट्रन्स फीज 25,000 आपल्याला काय करायचे कॅपिटलाइज करायचे आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड 50% एंट्रन्स फीज 25,000 आपण घेतलेली आहे. बरोबर. आता दुसरं पोस्टिंग इन्कम साईडला. मगाशी आपण एंट्रन्स फीज इन्कम साईडला आपण इनरला 50,000 घेऊन ठेवलेले आहेत. लेस 50% कॅपिटलाइज्ड 25,000. 50,000मधनं 25,000 गेले, आउटरला किती आले 25,000 आलेले आहेत. अशा प्रकारे याचं देखील 2 ठिकाणी आपण पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 60% ऑफ डोनेशन शुड बी कॅपिटलाइज्ड. बरोबर. आता 60% डोनेशन्स आपल्याला कॅपिटलाइज करायचं आहे. डोनेशनची मूळ किंमत किती आहे तर 60,000. बरोबर. मगाशी आपण घेऊन ठेवलेलं आहे इन्कम साईडला. आता याचं देखील वर्किंग नोट पाहूया आपण.
तर 60% डोनेशन्स कॅपिटलाइज्ड म्हणून 60,000/100 गुणिले 60/1 ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, किती उरलं 6,000. 6,000 गुणिले हे 6 बरोबर 6 36,000 बरोबर. तर 36,000 डोनेशन्स आपल्याला कॅपिटलाइज करायचं आहे. म्हणून करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण ॲड 60% डोनेशन्स 36,000 आपण घेऊन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग आपण डोनेशन्समध्ये जाणार इन्कम साईडला बरोबर. बाय डोनेशन्स आपण 60,000 इनरला घेऊन ठेवलेले होते मगाशी. लेस 60% कॅपिटलाइज्ड आपण केलेलं आहे 36,000. तर 60,000तनं 36,000 गेले, आउटरला किती आले 24,000. अशा प्रकारे ह्या डोनेशनचं देखील आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या 5 ॲडजस्टमेंट आपल्या संपलेल्या आहेत. आता आपण मगाशी 8% फिक्स्ड डिपॉझिट आपण ॲसेट साईडला घेतलं होतं, किती 50,000 घेतलं होतं. आता त्याचं देखील बघूया. म्हणजे 8% आपल्याला व्याज मिळणार आहे फिक्स्ड डिपॉझिटचं. आता त्याचं आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन पाहूया वर्किंग नोटमध्ये. तर 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाय अर्बन बँक लिमिटेड 50,000 मूळ किंमत आहे डिपॉझिटची. म्हणून 50,000/100 गुणले 8/1 ह्या 2 शून्यला हे 2 शून्य गेले, किती उरले 500. 500 गुणले 8 8 पंचे 40 म्हणजे 4,000 आलं बरोबर. तर 4,000 आपल्याला फिक्स्ड डिपॉझिटचं व्याज मिळणार आहे बरोबर. किती 4,000 इंटरेस्ट मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिट साईडला काय दिले बघा, टू इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट किती मिळालेलं दाखवलेलं आहे 3,000. तर तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटचं इंटरेस्ट तुम्हाला 3,000 मिळालेलं दाखवलेलं आहे. रिसिट साईड दिले म्हणजे हे मिळालेलं आहे 3,000, म्हणजे 3,000 मिळालेलं दाखवलेलं आहे. आणि आपलं या ठिकाणी इंटरेस्ट किती येते 4,000, म्हणजे आणखीन किती मिळणं बाकी आहे 1,000. म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला दिले बघा 4,000 वजा 3,000 बरोबर किती 1,000. तर 1,000 आणखीन मिळणं बाकी आहे बरोबर. म्हणून आपण ॲसेट साईडला गेलो आणि त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,000, आउटरला किती आले 51,000 बरोबर. आउटरला 51,000 आले. आता आपण कुठं जाणार तर इन्कम साईडला जाणार. बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट मगाशी आपण इनरला हे 3,000 दाखवलेले आहेत. आणखीन किती मिळणार मग ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,000, आउटरला किती आले 4,000 बरोबर. आउटरला किती आले 4,000. करंट इयरचे 4,000 आले का नाही बरोबर. तर या ठिकाणी बघा 4,000 आहे, तर या ठिकाणी देखील 4,000 बरोबर आलेलं आहे बरोबर. अशा प्रकारे हे देखील हाईट ॲडजस्टमेंट्स आपण पोस्टिंग केलेलं आहे 2 ठिकाणी बरोबर. अशा प्रकारे आपण रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटचं पण सर्व पोस्टिंग केलेलं आहे, क्रेडिटचं पण पोस्टिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. हाईट ॲडजस्टमेंट देखील 1-2 होत्या, त्या देखील आपण पाहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी ओपनिंग बॅलन्सेस कुठले राहिलेत का बघू आपण त्या ठिकाणी, ते घ्यायचे. तर याचं देखील आता हे दोन्ही पण ॲसेट घेतल्या म्हणजे करंट इयरच्या बॅलन्स शीटला दोन्ही पण ॲसेट आलेले आहेत. आपलं सर्व पोस्टिंग झालेलं आहे बरोबर. आता आपण अकाउंटिंग टॅली करूया किंवा क्लोज करूया. आता सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया आपण. तर आता कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहूया. तर निश्चितच इन्कम साईड मोठी आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची इन्कम साईड मोठी आहे. इन्कम साईडला 2,50,000, 24,000, 40,000, 3,000, 25,000 आणि 4,000 अशा अमाऊंट दिसतात. म्हणून आपण त्या साईडची बेरीज केली 3,46,000 आलेले आहे. ती अपोजिट साईडला डेबिट साईडला मांडून घेतली 3,46,000 बरोबर. समोरासमोर क्लोज टाईगन करायचं आहे. 3,46,000 आपण डेबिट साईडला मांडलं. ह्या 3,46,000मधून हे 62,000, 10,500, 20,000, 40,000, 35,000, 7,000 आणि 11,500 लेस केले तर डिफरन्स किती आला 1,60,000. तर 1,60,000 डिफरन्स आला, तो काय मिळाला आपल्याला टू सरप्लस. सरप्लस किती मिळाला 1,60,000.
एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे इन्कम जादा एक्सपेंडिचर कमी, म्हणून डिफरन्स काय आला, सरप्लस 1,60,000. आता 1,60,000 आपण काय करणार, कॅपिटल फंडमध्ये सरप्लस ॲड करणार आहोत, म्हणून या ठिकाणी ॲड, आता इथं ॲडचं चिन्ह दिलं तरी चालू शकतं, ॲड सरप्लस 1,60,000. तर या सर्वांची बेरीज केली, कॅपिटल फंड 1,26,800, एंट्रन्स फीज 25,000, डोनेशन 36,000 आणि आताचं सरप्लस 1,60,000, या सर्वांची बेरीज केली, आउटरला किती आली, 3,47,800. तर कॅपिटल फंडची आउटरला अमाऊंट किती आली, 3,47,800. बरोबर. आता आपण काय करूया, बॅलन्स शीट क्लोज करूया. बॅलन्स शीट क्लोज करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे, तर आपले एक्झाम्पल टॅली होणार आहे. सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईडला आपल्याला 3,47,800 आणि 12,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली, 3,59,800 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. 33,300, 1,52,000, 51,000, 20,000, 63,000 आणि 40,500 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली, 3,59,800 आलेली आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडची बेरीज सेम आलेली आहे, म्हणून या ठिकाणी बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. अशा प्रकारे आपण बॅलन्स शीट टॅली केलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण एक्झाम्पल नंबर 13 जे हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद पाहिलेला आहे. याच्यामध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीट आणि वर्किंग नोटमध्ये ओपनिंग बॅलन्स शीट एवढे अकाउंट पाहिलेले आहेत. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.